नमस्कार मित्रांनो, माझं नाव आतिश आणि आपण बघत आहात आतिश जर्नी. तर यावर्षी मला संपूर्ण लालबागच्या राजाची VIP लाईन, मुखदर्शनाची लाईन, तसंच चरणस्पर्श लाईन, संपूर्ण लाईनीची इन्फॉर्मेशन आणि लाईन कुठून चालू होत आणि कुठून एंड होती संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय. हा जो गेट तुम्ही बघताय ना, हा मेन गेट आहे. हा लालबागच्या राजाचा मेन गेट आहे. जे मोठे मोठे मंत्री, उदाहरणार्थ अमित शहा, अंबानी आणि जे मोठे मोठे खूप मोठे मंत्री आहेत त्यांच्यासाठी हा फक्त VIP गेट. हा एक सगळ्यात मोठा VIP गेट. आणि सेकंड VIP गेट हा बाजूला बनतोय, तुम्हाला मी पुढे नेऊन दाखवतो. हा सेकंड VIP गेट. आणि थर्ड तिकडनं पुढून एक चरणस्पर्श रांग जाते, ती पण मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवणार. प्रॉपर व्हिडिओ दाखवणार आहे, प्रॉपर सांगणार आहे की कुठल्या रेल्वे स्टेशनला उतरून तुम्हाला यायचंय, कुठली बस पकडायची, कसं कुठून घुसायचंय, संपूर्ण इन्फॉर्मेशन येणार. कारण की मी इथला लोकल आहे, त्याच्यामुळे मला प्रॉपर माहिती आहे. आणि ऑफिशियली ही जी संपूर्ण लाईन आहे माझ्या दोन्ही साईडला बघताय तुम्ही, ही लाईन मुखदर्शनाची आहे. आणि हे जे बाजूचे धंदे आहेत ते 10 दिवस संपूर्ण दुकानं बंद असतात. हे दोन्ही साईडची लाईन मुखदर्शनाच्या. मुखदर्शन मध्ये तुम्हाला गणपती बाप्पा समोर असतात, तुम्हाला चरणस्पर्श भेटत नाही, तुम्हाला लांबून गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला लागतं. ते म्हणजे मुखदर्शन. दोन्ही साईडच्या लाईन मुखदर्शन आहे. त्या बाजूला एक मैदान आहे, मैदानातून या लाईन चालू होतात, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्या गेटची मुखदर्शनाची लाईन बाहेर येते. इथून सरळ तुम्हाला बाहेर जायचंय. बाहेर जाण्यासाठी एक्झिट इथून असणार, मुखदर्शनची लाईन इथून एक्झॅक्टली येणार आणि इथून सरळ बाहेर जाणार. तर आता तुम्ही जो बघताय ना, हा VIP गेट आहे. VIP गेट यासाठी, हा सेकंड VIP गेट आहे. हा VIP गेट त्या लोकांसाठी आहे जे इथले स्थानिक रहिवासी आहेत किंवा जे ओळखीवर येतात किंवा आमदार, खासदार, नगरसेवक या लोकांसाठी हा गेट आहे. आणि जे ओळखीमधनं येतात ना, जे लालबागचे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्यासाठी हा VIP गेट. हा सेकंड VIP गेट. आणि जो पहिला दाखवला तो खूप मोठा VIP गेट. तिथे फक्त अमित शहा, मोदी आणि उदाहरणार्थ हे आपलं काय बोलतात अंबानी, ह्या फॅमिलीसाठी. आणि हा आपल्यासारखं नॉर्मल पब्लिकसाठी सेकंड VIP गेट आहे. अजून एक मुखदर्शनाची लाईन इथून बाहेर पडते, इथून सरळ तुम्हाला बाहेर जाते. एक्झिट आहे इथून ना, लक्षात ठेवा मी काय बोलतोय ते. वापस एकदा मी समजून घ्या, कारण की बहुतेक लोकांना माहिती नसते एक्झिटला बाहेर पडल्यावर कसं जायचं. ही संपूर्ण ही आता गर्दी दिसते, कारण की 2 दिवसांचा गणपती बाप्पा आहेत. 2 दिवसांतर हे संपूर्ण पॅक असणार. बघा इथे पण लिहिलंय बाहेर जाण्याचा मार्ग. कदाचित तिथून एक्झिट देतील किंवा इथून एक्झिट देतील, हे दोनच ऑप्शन आहेत कदाचित. पण बाहेर तुम्हाला इथूनच पडायचं आहे, दुसरा पर्यायी मार्ग काय आहे नाही. दुसरा एक पर्याय मार्ग तो VIP गेटला तर तुम्हाला सांगितलंच, तुम्हाला सरळ सरळ बाहेर पडायचं. पण दाखवतो मी आता कुठून बोलताय. हा जो गेट बघताय तुम्ही, तिथून एक्झिट होता. तुम्ही VIP लाईनीतून जावा, तो मागाशी दाखवला तो, किंवा तुम्ही मुखदर्शनची लाईन मधून बाहेर पडता तेव्हा इथून एक्झिट होतो. बघा हा एक्झिट आहे. आता हा फुल आहे, पण थोड्या दिवसांनी इथे बघा बॅरिकेटिंग असते, बॅरिकेटिंग इथे लागलेले असतात आणि तुम्हाला असं बाहेर काढणार. कारण ह्या सिटीने तुम्हाला बाहेर जायचं, लक्षात ठेवा. त्या सिटीने सरळ रस्ता जातो बाहेर आणि तिकडनं तुम्हाला बाहेर पडायला ऑप्शन आहे. तिथून तुम्हाला रोड किंवा रोड पर्यंत स्टेशन नियर बाय तुमच्या तिथे ऑप्शन बेस्ट पडेल. लाईन इथून बाहेर येणार, एक्झिट आला सरळ तुम्ही इथून मागच्या इथं बॅरिकेटिंग असतं, ही पूर्ण बॅरिकेटिंग जागा दाखलेली असते. तुम्हाला मागच्या लाईन पडेल त्या मार्केटने सरळ सरळ बाहेर पडेल. आणि जिथे ती पोलिसांची गाडी लागली ना, तुम्हाला बाहेर पडेल. तो ऑप्शन आहे एक्झिटचा. तिथून तुम्ही बाहेर पडले का सरळ सरळ गेलं तुम्हाला बघत सरळ रोड पर्यंत स्टेशन किंवा करिडोर स्टेशन बघायला भेटणार. आणि जिथं बहुतेक लोक जास्त गर्दी करतात तिकडे पोलीस स्टेशन आहे, पण इथून मधून घुसू नका, कारण की खूप प्रॉब्लेम होतो. तुम्हाला तिकडनं इझी पडेल, मला वाटतं पूर्ण फिरून आता म्हणजे पुढे घुसू नका, त्याच्यामुळे मध्ये जाम होणार, तुम्हाला त्रास होणार. हा जो बघताय ना तुम्ही, ही चरणस्पर्श रांग नाही, मुखदर्शनाची रांग आहे, लक्षात ठेवा. ही मुखदर्शनाची लाईन इकडनं चालू होते, 3 कोकळी साईडने चालू होते. इथून तुम्हाला फक्त गणपती बाप्पा लांबून बघायला भेटणार, जवळ जायला भेटत नाही. मुखदर्शनाची लाईन ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जे मागाशी दाखवलं ना ते मेन कपाट, ते तसं जायला भेटणार, लक्षात ठेवा. इथून पूर्ण स्टार्टिंग इथून होते आणि इथं आतमध्ये तुम्हाला फिरवणार. जमल्यास मी आतमध्ये व्हिडिओ काढतो, रिस्की आहे पण मी ट्राय करतो, कारण की ऑफिशियली असं अलाउड नाही पर्सनली दाखवायला. पण हे यासाठी व्हिडिओ दाखवतो की बहुतेक लोकांना माहिती असं दर्शन कुठून आणि कसं घ्यायचं, त्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय. तर ठीक आहे, तुम्हाला प्रॉपरली दाखवतो कसं काय नियोजन आहे. हा संपूर्ण मैदान आहे, इथं मुखदर्शनाची लाईन फिरवली जाते. खूप मोठा मैदान आहे, तिथून आपली मुखदर्शनाची लाईन स्टार्ट होते. तर समोरच लालबागचा राजा असतो आणि या दोन्ही साईडचे जे बॅरिकेटिंग बघतायत त्या मुखदर्शनाच्या लाईन आहेत. मुखदर्शन म्हणजे जो पडदा लावलाय समोर, गणकपाट टाकलाय, तर तिथे गणपती बाप्पा बसलेला असणार. आणि तुम्हाला इथूनच म्हणजे हा जो माणूस उभा आहे ना, तिथून तुम्हाला गणपती बघायला भेटणार. आणि तुम्ही गणपती पाहिल्याच्या नंतर तिथून त्या साईडीने तुम्हाला बाहेर काढण्यात जाणार. ह्याला बोलतात मुखदर्शनाची लाईन. ही लाईन कुठे स्टार्ट होते आणि कुठे एंड होते मी तुम्हाला दाखवणार आहे.
तर नमस्कार मित्रांनो, मी आता आलोय कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनला. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन आहे. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की कॉटनवरून लालबागच्या राजाच्या दर्शनाला कसं आणि कुठून जायचं, तर संपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला यायचं आहे कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनला. जर तुम्ही हार्बर लाईन येत असेल पनवेल साईडनी, तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, कॉटन ग्रीन येण्यासाठी सर्वात पहिलं पनवेल साईडचा डबा पकडायचा. मागचे 3 डबे असतात ते पकडायचे, कारण की तिथून तुम्ही इझिली बाहेर पडू शकता. तर ती साईड पकडल्याच्या नंतर तुम्हाला सरळ बाहेर यायचं. तुम्ही मागच्या साईडला जे बघता जी लोक येतात ना मागून ते काउंटरच्या बाजूने, तिथून सरळ यायचं. स्टेशन आहे आणि तुम्हाला कॉटन वरून पनवेल साईडचा डबा पकडायचा जर तुम्ही हार्बर लाईन येत असेल तर. आणि हा जो तुम्हाला मधला जो कॉटन रेल्वे स्टेशनच्या बाजूला जो मधला जो पॅसेज दिसतो ना गॅप, तुम्ही इथून बाहेर पडणार आणि इथून सरळ बाहेर पडलो ना, हा बघा हा सिग्नल आहे, हा सिग्नल इथून सरळ यायचं आहे. आणि ही जी छोटीशी गल्ली आहे त्या गल्लीतनं पण तुम्ही जाऊ शकता, किंवा हा सरळ जो रस्ता दिसतोय त्या रस्त्याने सुद्धा जाऊ शकता. वरती हायवेवर आहे त्याच्यावरनं पण जाऊ शकता. पण मी तुम्हाला रेफर करेल की तुम्ही हा छोट्याशा गल्लीतनं या. तिकीट काउंटर समोरच गल्ली आहे, मग दाखवतो मी. आलात बघा, इथून ही गल्ली जाते, गल्ली सरळ पकडायची. जास्त मोठी गल्ली नाही, छोटीच गल्ली आहे. गल्लीतनं आल्यात किंवा बघा वरून हायवेवर आहे, तो पण पार करू शकता. पडल्यात ना तुम्ही इथून सरळ बाहेर येणार आहे बघा, राजवानी शॉप. इथून तुम्ही सरळ बाहेर आलात, हा सरळ चालत जायचं. हा रस्ता जातो पहा चौकी पोलीस स्टेशन मार्गे सरळ. हा रस्ता आहे ना, हा रस्ता सरळ पकडायचा, लेफ्ट राईट काय मारायचंच नाही. हा रस्ता बघून घ्या, गणपती थोडी गर्दी होऊ शकते. हा रस्ता सरळ पकडून जायचंय. हा रस्ता सरळ 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 पकडून जायचंय. मी तुम्हाला बोलत नाही तर सरळ सरळ चालत जायचंय. जास्त मोठा रस्ता नाही, हार्डली 5 ते 10 मिनिटं लागतात जाण्यासाठी. आणि मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे की पार्किंगची व्यवस्था कुठे आहे आणि व्हीआयपी लाईन आणि व्हीआयपीच लाईन आल्या तोंडातून मुख्य दर्शनाची लाईन आणि नवसाची लाईन कुठे चालू होते ते पण दाखवणार आहे. तर चालत येताना तर इकडे अबुदनगरचा राजा बसतो आणि इथून या सरळ चौकात यायचं. ते इथं टोटल 3 रस्ते फुटतात. आणि तुम्हाला सांगू तर इथून जर थोडासा 2 मिनिटं चालत गेलात नाही, इथं आतमध्ये मैदान आहे, तिथं खूप मोठी जत्रा भरते गणपतीमध्ये 10 दिवस. तर इथं पण तुम्ही एन्जॉय करायला जाऊ शकता तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. तर हा मेन सर्कल आहे, हा चौकीचा सर्कल इथून चालू होतं. आता तुम्हाला मी जर तुम्ही गेलात, हा जो सरळ रस्ता चाललाय, हा सरळ रस्ता जातो मुखदर्शनाच्या लाईनीसाठी. तिथं तुम्हाला भेटणार मुखदर्शन, चिंतामणी, एजुका, रंगारी वदकचा त्या लाईनीमध्ये इकडे आहेत. आणि हा जो रस्ता आहे हा येतो, हा कॉटन ग्रीनला जर तुम्ही सीएसटी साईडला उतरलात एकदम पुढे, तरी पण हा रस्ता तुम्हाला चालू शकतो. हा रस्ता सरळ आला तरी पण तुम्ही लालबागला येऊ शकता. इथं 2 लाईनी तुम्हाला भेटतात. हा तुम्ही सीएसटी साईडला जर आलात पनवेलनी, तर तो सीएसटी साईडला जर तुम्ही उतरलात तर ह्या रस्त्याने सरळ यायचं तुम्हाला. तो तुम्हाला मागच्या जेव्हा मी तो हा सिलिंग दाखवला, मग आपल्या सिलिंगवर बोलतोय जो पूल आहे त्याला काय बोलतात, फ्लायओव्हर आहे, तो चाललाय तर तुम्हाला तो बघायला भेटेल. आणि हा सरळ रस्ता जातोय नवसाच्या लाईनीकडे. हा नवसाच्या लाईनीचा रोड आहे आणि हा जो रस्ता आहे हा मुखदर्शनाच्या मार्गाचा रस्ता आहे. तर तुम्ही बघू शकता 2 लाईनी जातात, एक मुखदर्शनची लाईन आणि एक नवसाची लाईन. तुम्हाला मी पहिली मुखदर्शनची लाईन दाखवतो, मग नवसाची दाखवतो. कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनवरनं समोरून चालत येताना तेव्हा 2 ऑप्शन असतात, एक गल्ली आणि एक गल्ली. त्याच्यानंतर तुम्हाला सरळ यायचंय. इथं तुम्हाला 2 फाटे फुटतात बघा, ही मुखदर्शनाची लाईन आणि इथून नवसाची लाईन भेटते. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. 2 लाईनीतला फरक सांगतो तुम्हाला. ही जी लाईन तुम्ही पकडणार ना, ह्या लाईनीमध्ये तुम्हाला गणपतीला लांबून बघायला भेटणार. दोन्ही लाईनीमध्ये टायमिंगचा पण डिफरन्स आहे. जर तुम्ही नवसाची लाईन पकडली 8 ते 12 तास लागणार आणि ही लाईन जर पकडली मुखदर्शनची तुम्हाला 3 ते 4 तास लागणार. फक्त तुम्हाला गणपती बाप्पा लांबून दिसणार, 100 मीटरचं अंतर असणार. आणि हा इथून एक लाईन जाते, ती जर लाईनीने गेला तुम्हाला पायाखाली जायला भेटणार. जर तुम्ही कॉटन ग्रीन साईडने आलात तर, कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन वरून आलात तर हा पर्याय आहे. ठीक आहे, बाकीचं पुढे दाखवतो. आला त्या साईडने इथून लालबागच्या राजाची शरण स्पर्शरांग चालू होते. म्हणजे ही लाईन लालबागच्या राजाच्या पायाखाली जाते. ही सुरुवात इकडनं होते आंबेवती साईडनी. तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला दाखवणार आहे ती लाईन कशी चालू होते. आणि हा गेट आहे ना, हा गेट कनेक्ट होतो व्हीआयपी ला. तर हा गेट खास रहिवाशांसाठी आहे. तर तिथून कोणी घुसण्याचा प्रयत्न करू नका. जर ओळखी असेल तर तुम्ही जाऊ शकता. बायचान्स जर एखाद्या वेळी जर इथं जर कोण नसेल तर तुम्ही जाऊ शकता. हे लक्षात सीन आहे, पण तुम्हाला जर डायरेक्ट पायाखाली जायचं इकडनं जायचं दाखवतो तुम्हाला. आंबेवाडी, याला आंबेवाडी बोलतात. तर मी तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे. तर काही लोक लांबून येतात जे 4 व्हीलर घेऊन येतात, तर त्यांच्या पार्किंगचा पण भरपूर प्रॉब्लेम होतो. तर त्यांच्यासाठी पण आपल्याकडे एक रामबाई उपाय आहे, लिगली पार्किंग. जेणेकरून तुमचे कार असो, 2 व्हीलर असो, अदरवाईज कोणतीही गाडी असो, ती पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. ते तुम्हाला दाखवणार आहे कुठे पार्किंग करायची, कुठे नाही करायची.
आणि कुठल्या मार्गे गाडी आणि संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि मी स्थानिक रहिवासी असल्यामुळे मला जरा जास्त एकत्र माहिती आहे, त्याच्यामध्ये आपल्या कार्यकर्ते म्हणून वगैरे त्यामुळे काही प्रॉब्लेम येण्यासारखं काय नाही. सांगतोय फक्त तेवढं फॉलो करा. आंबेवाडी मध्ये येतात तर इथून चरण पाशाची रांग चालू होते बघा. तुम्हाला मागे दाखवलं ना, ही चरण पाशाची रांग आहे. ते स्टार्टिंग कुठून होते आणि कसं काय आणि ते कार पार्किंग ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे आता हा लोडाचा टॉवर नवीन उभा राहिलाय. तर या लोडाच्या टॉवरच्या बाजूलाच हा बघा, लोडाच्या टॉवरच्या बाजूलाच बीएमसी पार्किंग आहे. तर इथं बीएमसी पार्किंग मध्ये तुम्ही तुमची कार किंवा बाईक पार्किंग करू शकता. तर ह्याचा मी गुगलच्या लोकेशन माझ्या खाली कमेंट ह्याच्यामध्ये टाकून ठेवतो, जेणेकरून तुम्ही त्याच्यावर टच करून मॅपवर टाकून येऊ शकता आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पोलीस फाईन किंवा लोकांना त्रास होणार नाही. कारण की अशाच लोक मध्ये रस्त्यावर गाड्या लावून जातात, भरपूर प्रॉब्लेम होतात, पोलीस फाईन लागतात, खूप त्रास होतो लोकांना पण आणि ज्यांच्या गाड्या असतात त्यांना पण. तर बघा ही बीएमसी पार्किंग आहे, लांबून दाखवेन. आणि ही बीएमसी पार्किंग व मुंबई महानगरपालिका पे अँड पार्क चार्जेस वर आणि पार्किंग करा. संपूर्ण डिटेल्स ऍड्रेस संपूर्ण टाक. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की जर तुम्ही दादरवरून स्वामीनारायण मंदिर तिथून 64 नंबर बस लागते, ती येते काळा चौकीला. तर ती तुम्ही बस पकडून सुद्धा येऊ शकता. 10 रुपये बसची तिकीट आहे. स्वामीनारायण मंदिर दादर साईडला तुम्ही दादर रेल्वे स्टेशनला उतरलात तर तिथून डायरेक्ट 64 नंबर बस आहे. ती बस येते काळा चौकीला. ती बस पकडून सुद्धा तुम्ही येऊ शकता. खूप इझी आहे. जर तुम्हाला नवसाच्या लाईनीत जायचं असेल तर तुम्हाला तिकीट काढायचे किंगस्टॉन टावर. जर तुम्हाला नवसाच्या लाईनीत जायचं असेल तर किंगस्टॉन टावरची तिकीट काढायची आणि तिथून चालत यायचं. 2 मिनिटात आहे, वरून खाली उतरायचं. ते मी तुम्हाला दाखवतो. आणि दुसरी गोष्ट मध्ये ते झालं किंगस्टॉन टावरचं. आता मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला मुख्य दर्शनाची लाईन पाहिजे असेल मागाशी दाखवलं त्याप्रमाणे, तर त्यासाठी तुम्हाला उतरायचं काळचौकी बस स्टॉप. श्रावण यशवंत चौक काळचौकी बस स्टॉप आहे. तर काळचौकी बस स्टॉपला जेव्हा तुम्ही उतरणार तर काळचौकी बस स्टॉपवरनं हार्डली मला वाटतं 5 ते 10 मिनिटं लागतात, जास्त नाही चालत जाण्यासाठी. तुम्हाला जी गल्ली दाखवली तिथून 5 मिनिटांमध्ये तुम्ही पोहोचू शकता, जास्त वेळ लागत नाही, काळजी करू नका. आणि दादरवरनं जर येत असेल तर त्यासाठी सांगतोय, कारण की बहुतेक लोक विरार साईड वरनं येतो, लांबून येतो आणि ती फास्ट गाडी पकडायला रेफर करतात. तर ते तुमच्यासाठी बेस्ट पडेल. दादरवरनं काही जास्त वेळ नाही लागेल. दादरवरनं कंटिन्यू बसेस सोडलेल्या असतात गणपतीमध्ये सुद्धा. आणि आतमधल्या रोडनी येत असल्यामुळे या बसला पण ट्रॉफिक जाम भेटत नाही. हे स्थानिक रहिवासी म्हणून तुम्हाला सांगतोय, प्रॉपर सांगतोय. तर बघा ही बाजूनी पण माझ्यात एक 64 गेली मला असं वाटतंय. तर कंटिन्यू बसेस असतात, काही प्रॉब्लेम नाही ना. आणि आता मी तुम्हाला पकडायचे 64 दादरवरनं स्वामीनारायण मंदिरच्या बाहेरच लागलेली असते. तिच्या कोणला पण विचारला 64 नंबर कुठे लागते, कोणी तुम्हाला सांगेल. तर ती बस पकडून तिला येऊ शकता तुम्ही. एकदम बेस्ट आहे, दगदग नाही, काय नाही. कारण की बहुतेक लोक काय करतात, करी रोड किंवा रोड पर्यंत उतरतात, दादरला उतरून वापस सो गाडी पकडून येतात. म्हणजे उलट होत आणि वापस डबल चालायला लागतं. त्यापेक्षा शॉर्टकट मारा. मी स्थानिक रहिवासी म्हणून सांगतो, शॉर्टकट मारा. दादरला उतरायचं, 64 नंबर बस पकडायची. जर तुम्हाला नवसाच्या लाईनीतनं जायचं असेल, डायरेक्ट पायाखाली जायचं असेल गणपती बाप्पाच्या, तर तुम्हाला ऑप्शन 1 आहे किंगस्टॉन टावर. आणि ऑप्शन बी, जर तुम्हाला चरण स्पर्श घ्यायचंय म्हणजे गणपती बाप्पाला लांबून बघायचंय, 500 मीटर एवढा राम गणपती बाप्पा असणार, तर ऑप्शन बी श्रावण यशवंत चौक काळा चौकी. तिथून उतरले 2 मिनिटात आलं तर डायरेक्ट लाईन चालू होते. ते पण इझी पडू शकतो. बाकी आता तुमच्यावर डिपेंड करतं काय आणि काय नाही. आणि तसंच लालबागच्या राजाच्या आशीर्वाद कृपा दिवशीने नवसाच्या लाईनीमध्ये आणि मुख्य दर्शनाच्या लाईनीमध्ये मला वाटतं नाश्त्याची आणि जेवणाची सुविधा असते, तर त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि तसंच बाहेर पण खूप सुंदर सुंदर रेस्टॉरंट आहेत, कमी बजेटमध्ये आणि चांगले रेस्टॉरंट मी तुम्हाला दाखवल माझ्याकडे जर पॉसिबल झालं. आणि आता आपण चाललोय ना, ही नवसाच्या लाईनीतने चाललोय. आता इकडे मी चाललोय कुठे, बहुतेक लोकांना माहिती नसेल की रोड परेड वरनं किंवा करी रोड वरनं यायचं कसं असतं, तर मी ते दाखवणार आहे आता तुम्हाला की तिकडनं कसं यायचं आणि कसं नाही. तर त्यासाठी मी या साईडला चाललोय. आणि आता माझ्या पुढे किंगस्टॉन टावर आहे. तर किंगस्टॉन टावर तुम्हाला बोललो ना, तिथे तुम्हाला उतरायचंय. आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर कंडक्टर असतो, कंडक्टरला सांगायचं आम्हाला किंगस्टॉन टावर आला का सांगा, मग तुम्हाला इथं उतरवणार. तिथून तुम्ही 1 मिनिट पण अंतर नाही, इझिली येऊ शकता, एकदम इझिली येऊ शकता. ठीक आहे. आणि जर काही कन्फ्युजन असेल काय असेल तर माझा मी नंबर खाली ठेवून ठेवतो, त्याच्यावरती मला व्हॉट्सअपला मेसेज केला, मी तुम्हाला सजेस्ट करेल कसं यायचं, कधी नाही, कधी यायचं, कधी नाही. आणि शक्यतो शनिवार रविवारी तिथून सुद्धा येऊ नका. तुफान गर्दी असते, तुफानपेक्षा तुफान गर्दी असते. दर्शन घ्यायचंय, फॅमिली सोबत यायचंय, 1 दिवस ऑफिसला सुट्टी घ्या आणि सोमवार ते शुक्रवार मध्ये आपण रविवारी आणि शनिवारी चुकून पण येऊ नका. बस एवढं तुम्हाला होतं. आणि बाकीचे अजून भरपूर सारे दाखवायचे, व्हीआयपी गेट कुठे, मुखदर्शनची लाईन कुठे,
सर्व दाखवतो अजून भरपूर काय आणि डेकोरेशन. आणि आज गणपती बाप्पाचं संध्याकाळी 7 वाजता ओपनिंग होणार आहे, म्हणजे अर्ध्या तासासाठी गणपती बाप्पा खुलणार आहेत. तर तिथे मग आपल्याला जायचंय. बघा ही 64 माझ्या बाजूने चालले. तर अशा भरपूर गाड्या आहेत कंटिन्युअसली चालल्या. किंगस्टोन टॉवर दाखवतो, त्याची लाईन लालबाग राजाची. आणि हा किंगस्टोन टॉवर, तिथं 64 नंबर बस आमची बघा आता थांबले. तिथं बस स्टॉप आहे. हा किंगस्टोन टॉवर कंडक्टरला विचारलं कोणी सांगेल. आणि हा किंगस्टोन टॉवर तिथून पायऱ्या खाली उतरायचे, सरळ पायऱ्या खाली उतरलात का इथे पण बस स्टॉप आहे 64 नंबरचा, पण तो दादरला जाण्यासाठी आहे. ठीक आहे, तिथे तुम्ही उतरलात. इथे तुम्ही हा बस स्टॉपला उतरला 64 दादरवरनं पकडली, तिथून असं चालत आलं खाली समोरच आहे काय जास्त लांब आहे. त्याच्यानंतर इथून तुमची नवसाची लाईन स्टार्ट होते, इथूनच चालू होते नवसाची. इथून आरामात आपल्या दर्शनाला सुरुवात करायची. हा पूल दिसतोय ना, हा पूल तुम्हाला करी रोड आणि रोड परेल या दोन्ही स्टेशनवरनं कनेक्ट करून येतो. आता जी लोकांना मुखदर्शन घ्यायचं आहे, जी लोक रोड पर्यंत किंवा करी रोड वर येणार, त्यांनी हा जो पूल आहे ना, हा पूल पकडून सरळ चालायचं. लेफ्ट राईट काहीच नाही, कंटिन्युअसली पूल पकडायचे. तिथून त्यांना नवसाची लाईन कनेक्ट होणार. आणि प्लस नवसाची लाईन सोबत जर तुम्हाला मुखदर्शन पाहिजे असेल, त्या हीच लाईन सरळ पकडून जायचं का जोगीपर्यंत तुम्हाला मुखदर्शनाला सोडणार. कारण की बहुतेक लोक रोड पर्यंत किंवा करी रोड वर नाही, त्यासाठी हे ऑप्शन आहे. लक्षात ठेवा, मी काय बोलतो वापस इथे म्हणतो. हा जो तुम्हाला पूल दिसतोय मोनोचा, हा मोनोचा पूल कॉरिडॉर स्टेशनच्या बाहेर येता तुम्ही, त्याचा तुम्हाला दिसणार. मागच्या साईडला उतरायचं. मागच्या साईडला म्हणजे जर तुम्ही ठाणे साईडने येत असेल तर ठाण्या साईडला मागच्या साईडला उतरा, किंवा कल्याण मार्गे विरार साईडला असेल तर विरार साईडचे डबे पकडायचे, मागचे 3-4 डबे. आणि तिथून बाहेर पडलात तर तुम्हाला हा पूल दिसणार. हा पूल दिसला, हा पूल कंटिन्युअसली पकडून यायचा, याला सोडायचंच नाही या पूलला लास्टपर्यंत. आणि मग तुम्हाला हा इथं नवसा लाईनला सोडणार. नवसाच्या लाईन सोबत प्लस तुम्हाला हा पूल मुखदर्शनाच्या लाईनला सुद्धा हा पूल घेऊन जातो. सरळ हा रस्ता पकडून जायचा, सरळ जायचंय गाडी का जोगीपर्यंत. ठीक आहे, नाही समजलं तर मला मेसेज करा किंवा व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला पुढची माहिती देईल. तर मित्रांनो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की ही व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की बहुतेक लोक लांबून येतात, त्या लोकांना माहिती नसते की लालबागच्या राजाचं दर्शन कुठून आणि कसं घ्यायचं. तर त्यासाठी मी बनवतोय. तर काही प्रॉब्लेम असेल, काही समजत नसेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा फोन करू शकता. नंबर खाली टाकलाय. तर बेसिकली म्हणजे आता असं झालं की माझ्या मते तर तुम्हाला मी पहिलं सांगितलं की दादर हा बेस्ट आहे, कारण की बहुतेक लोक विरार किंवा ठाण्यावरून येतात, तर त्यांच्यासाठी दादर बेस्ट आहे. फास्ट गाडी भेटते, आरामात उठून आरामात येऊ शकतात. तर दादरनीच या 64 नंबर बस पकडा आणि आरामात येऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता बहुतेक लोक रोड परेल किंवा करी रोड हेच रेफर करतात, कारण की त्यांना बाकीचे पण गणपती बघायचे असतात. ते पण सांगणार आहे की बाकीचे गणपती कुठून आणि कसे स्टार्ट करायचे. तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की बघा, लालबागचा राजा आणि बाकीचे गणपती हे दोन वेगवेगळे पार्ट आहेत. म्हणजे काय तुम्हाला सांगतो, म्हणजे लालबागच्या राजाचे दोन लोक दर्शनाला येतात ना, त्यांना कमीत कमी 8 ते 9 तास लागतात. त्याच्यामुळे एक दिवस चिंतामणी, गणेश गल्ली, तेजूका, अपुडे नगरचा राजा, काळजोगीचा राजा, रंगाई बडकचाल, नरेपाकचा राजा, 8-9 गणपती आहेत. ते तर मी कव्हर करणार आहे गणपतीच्या पहिल्या दिवशी, कारण की मला पण गणपती गावी जायचंय. आमच्या पण घरी कोकणात गणपतीला गावी गणपती बसतो घरी. तर तिथं जायचंय, तर थोडा मी 1-2 दिवस लेट जाणार आहे. त्याच्यानं रिक्वेस्ट केली जाता, तर थोडासा सपोर्ट करा, बाकी काही अपेक्षा नाही. काही कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि वापस एकदा सांगतो, आज आपल्या लालबागच्या राजाचं आज ओपनिंग आहे संध्याकाळी 7 वाजता. तर ते पण आपण बघायला जाणार आहे. तर जाऊन 5लाच बस लागेल, आणखी गर्दी तुफान असणार आहे. तर आपण ट्राय करू लवकर जायचं. तर आता चाललोय कडेकडेने बेस्टी कॉलनी म्हणून. हा बेस्टी कॉलनीचा रोड आहे. संध्याकाळी जेवण झालं की आम्ही इथंच येतो मित्र परिवार राऊंड मारायला. खूप शांत रोड आहे, म्हणजे किचकिच नाही, चावचाव नाही, काय नाही. आपला आरामात जायचं, आरामात येतं. बाजूलाच सुंदर अशा गायी बी आहेत. हे माझ्या भाचीला घेऊन मिळतो इथं आम्हाला दाखवायला. बरं वाटतं फुल एकदम. काय म्हणता ना, इथे छोटं वासरं पण आहेत. एक फेवरेट आहे काय कलरचं वासरू, इथं बघा बसले ना, माझ्या भाचीचं फेवरेट आहे ते. तर आम्ही येतो तिच्यासाठी काहीतरी भाकरी चपाती घेऊन. तर आता बाजूलाच इथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे मागच्या साईडला. तर खूप सुंदर आणि खूप जुना मंदिर आहे. आणि त्या साईडला जुना मिल आहे, मिल काम करेन तेव्हा ते मंदिर बांधलं होतं. तर मंगळवारची खूप गर्दी असते, तर आम्ही एकदा व्हिजिट करतो. तर आता ते राहिला वेगळा विषय. आता आपण चाललोय कडेकडे. तर बघूया, आता तुम्हाला मी दाखवतो. आपण आलोय भारत माताला. हा भारत माता थिएटर. आणि 80% पब्लिक काय करतो, रोड पेरार किंवा करी रोड वरनं येतो. हा मेट्रोचा पूल पकडून, मोनोचा पूल पकडून सरळ चालत येतो खाली आणि या साईडला जातो.
आता ह्या साईडला जाता म्हणजे येतं ऑलरेडी त्या साईडला आहे ना गणेश गल्लीचा राजा बसतो. ऑलरेडी तिकडे पूर्ण बॅरिकेडिंग असते, चक्का जाम असतो. त्यामुळे पब्लिक काय करतो, सर्वात मोठी चुकी करतो, ह्या साईडला जाऊन ह्या साईडला पूर्ण ऑलरेडी जाम असतो. पोलिसांची गडबड, कार्यकर्त्यांची गडबड, त्याच्यामध्ये आपल्याला सर्वसामान्य माणूस अजून गडबड करतो. तर तसं न करता मी तुम्हाला सजेस्ट करतो की हा मेट्रोचा पूल आहे, मोनोचा पूल आहे, तो मोनोचा पूल पकडून सरळ चालायचा. मी तुम्हाला मागाशी दाखवलं ना, हा मोनोचा पूल पकडून सरळ चालायचा. कोणाला त्रास नाही ना, कार्यकर्त्यांना त्रास ना, तुम्हाला त्रास. हा मोनोचा पूल पकडून सरळ चालायचा आणि मुख्य दर्शनाची लाईन 9 लाईन कव्हर करा. आणि जर तुम्हाला मुख्य दर्शनाची लाईन पाहिजे असेल, लालबागची लाईन जर तुम्ही इथून आलात रोड परत किंवा करी रोड मार्गे, तर 9ची लाईन सरळ जाते आणि मुख्य दर्शनाची लाईन इथून जाते. तर हा रस्ता तुम्हाला पकडा, तिकडचा रस्ता पकडून नका, तो ऑलरेडी जाम असतो, बॅरिकेडिंग असत नाही असतो. हा बघा, हा रस्ता पकडा, कारण की हा रस्ता वाहतुकीसाठी पण खुल्ला असतो आणि पब्लिक पण कमी असतो. मी सजेस्ट करा 9ची लाईन असेल तर तिकडनं जा आणि मुख्य दर्शनाची लाईन असेल तर इथून जा. चिंचपोकळीचा चिंतामणीचा मेन गेट, इथून दर्शनाची सुरुवात होते आणि त्याच्या समोरच हा काळ चौकीचा महागणपती आणि इथूनच मुख्य दर्शनाची लाईन सुरू होते. या गल्लीतनं मुख्य दर्शनाची लाईन चालू होते, ते इथून सरळ 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 जाते. लक्षात ठेवा काय बोलतोय. काळ चौकीचा गणपती बसतो, ह्याच गणपतीपासून इथून 9ची लाईन चालू होते. ही 9ची लाईन आहे, सॉरी 9ची बोलतोय, मुख्य दर्शनाची लाईन आहे. लक्षात ठेवा, भरपूर लोकांना माहिती नसते. आणि हा समोर चिंतामणीचा गेट आहे, समजला, चिंतामणीचा गेट, तिथं काळ चौकीचा महागणपती आणि इथून मुख्य दर्शनाची लाईन लालबागच्या राजाची. ठीक आहे, तर मी शक्यतो बघा इथून चालू होते. कॉटन गिरवण आलं का तुम्हाला इथे समजणार, मागाशी मी तुम्हाला रूट दाखवलाय आणि तो मोनोचा पूल पकडला तरी पण तुम्हाला समजणार. तिचा परिसर आहे आणि ही 9ची रांग आहे आणि हीच लाईन आतमध्ये जाणार आणि इथूनच लाईन बाहेर येणार. तर बहुतेक लोकांना माहिती नसते की लाईन कुठून जाते आणि कुठून बाहेर येते. तर इथून आतमध्ये जाणार आणि इथूनच बाहेर येणार. तर इथून तुम्हाला बाहेर पाठवलं जाणार आहे. बघा, हा एक्झिट आहे, हा सिक्युरिटी गार्ड बसलाय ना, तो एक्झिट आहे. आणि इथून एक्झिट केल्याच्या नंतर तुमच्याकडे बाहेर जाण्याचे 2 पर्यायी मार्ग आहेत. तुम्हाला इथून बाहेर काढलं जाणार तर तुमच्याकडे बाहेर जाण्याचा 2 पर्यायी मार्ग आहेत. एक तर हा मार्ग आहे, इथून तुम्ही बाहेर जाऊ शकता, किंवा सेकंड तुम्ही इथून बाहेर जाऊ शकता. तर इथून जर तुम्ही बाहेर गेलात तर तुम्ही चिंचपोकळी साईडला बाहेर पडणार आणि इथून बाहेर पडलात तर तुम्ही आंबेवाडी साईडला बाहेर पडणार. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल इथून बाहेर पडा. काय ते तुम्हाला मी सांगतो. येत असाल किंवा बाईकनी येत असाल किंवा ट्रेननी येत असाल किंवा बसनी येत असाल, सर्वांसाठी बाहेर पडण्याचा हा बेस्ट मार्ग आहे. मी तुम्हाला सांगतो कसं कुठून बाहेर पडायचं. हा इथून जर तुम्ही बाहेर पडलात ना, तर इथून हा जे तुम्हाला मोठा पूल टाईप दिसतोय तिथून तुम्ही एक्झिट घेणार. हा, तर आता तुम्ही तिथून एक्झिट घेतलं, थोडा पुढे जाऊ दे, प्रॉपर दाखवता येईल. तर तिथून जर तुम्ही एक्झिट घेतलं ना, तर त्याचा बेनिफिट काय तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला 2 ऑप्शन भेटतात. एक ऑप्शन भेटतो गर्दी कमी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बाहेर पडल्याच्या 5 मिनिटं पण 3 मिनिटाच्या अंतरावरती दादरला जाण्यासाठी 64 नंबर बस भेटते. ती तुम्हाला दादरला पोहोचवते आणि त्या रोडला गाडीला ट्रॉफिक जाम नसतो. आतमधल्या रोडने ती बस जाते, त्यामुळे त्या रोडला जाम भेटत नाही. तुमचा बेनिफिट आहे. प्लस अजून एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही या साईडला गेलात, थोडा पुढे जातो आणि मग दाखवतो, असं तुम्हाला अंदाज नाही येणार. थांबून मागाची ही व्हिडिओ मी कव्हर केली आहे, वापस एकदा दाखवतो. पुरा लालबाग फिरून आलोय. जास्त आतमधला व्हिडिओ काढू शकत नाही सेफ्टीच्या दृष्टिकोनाने, त्यामुळे जरा वरच्या वरती दाखवतो. तर बघा, जर तुम्ही इकडे सरळ 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 आलात तर बघा, हा तो मेन गेट आहे, जिथून तुम्ही एक्झिट घेतल्यात म्हणजे गणपतीचं दर्शन घेऊन चरणस्पर्शाची रांग घेऊन बाहेर पडले. तर इथून बघा, या अशा बसेस लागलेल्या असतात. तर इथून तुम्हाला बस भेटणार. पुढे थोडा दाखवतो. आणि इथून जर तुम्ही गेलात, हा जो रोड चाललाय ना, हा रोड जाणार कॉटन गिर रेल्वे स्टेशनला आणि हाच रोड जातो चरणस्पर्शाच्या रांगेला. तर तुम्ही तो मागाशी दाखवल्याप्रमाणे जर रूट पकडून आलात ना, तुम्ही इकडे जाऊ शकता चरणस्पर्शाची रांग पकडायला आणि ह्या रोडने गेला तर तुम्ही जाऊ शकता. थोडा पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. तर ह्या रोडने तुम्ही बाहेर येणार. ही रांग चरणस्पर्शाची आहे, ते सांगतो, रिपीट करतो. चरणस्पर्शाची रांग आहे, ही रांग वेगळी आहे आणि ती मुख्य दर्शनाची लाईन ती वेगळी आहे. ती वेगळ्या ठिकाणी बाहेर पडते, ही वेगळ्या ठिकाणी बाहेर पडते. तर तुम्ही इथून बाहेर पडलात पद्धतशीर. इथून असं मी जो रस्ता दाखवतो बघून ठेवा जरा. आणि इथं आहे ना, तो आम्ही उभा बघा आता हेल्मेट घेऊन. इथं पोस्ट ऑफिसच्या बाजूला एक सुंदर वडापाव आलाय. तो संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत असतो. तो वडापाव टेस्ट करा, क्वालिटी 1 नंबर आहे. दिसतंय ना, इथं आंबेवाडीचा राजा बसतो आणि इथे 64 नंबर बस लागते. हाच बस स्टॉप आहे, लक्षात ठेवा. इथून दादरला जायला तुम्हाला बस भेटणार. तर तुम्ही जर इकडनं जेव्हा येता ना मुख्य दर्शनची लाईन घेऊन, आपल्या 9ची लाईनीचं जेव्हा चरणस्पर्श करून येतात, तेव्हा इथे यायचं उभं राहायचं, 64 नंबर पकडायची आणि डायरेक्ट दादर.
लोक खाली उभे आहेत बघा बस पकडण्यासाठी, दिसते त्याची लाईन इथून चालू होते. आतमधला परिसर आहे 8 सेकंड वाला आणि या मुखदर्शनाची बाहेर यायची लाईन. मी इकडे यासाठी आलोय की तुम्हाला दाखवायला की मुखदर्शनची लाईन कुठून आणि कशी बाहेर पडते. तर मुखदर्शनची लाईन तुम्हाला मच्छी मार्केटमधून बाहेर पडणार. तर ह्या साईडला चुकून पण जाऊ नका, तुफान गर्दी असते, तुम्हाला इकडनं बाहेर पडायचे. हा एक्झिट आहे. आता इथून तुम्हाला मी दाखवतो की कॉटन गिनला आणि रोडपर्यंत आणि करी रोडला कसं जायचं. हां, तर फॉलो करा. आहे ना, मुखदर्शनाच्या लाईनीचा आणि VIP लाईनीचा दोन्ही गेट इथूनच एक्झिट होतात. हे मुखदर्शनाची लाईन इथं सांगतोय आणि VIP गेटचं सांगतं. नवसाची लाईन तिकडनं बाहेर पडते, तुम्हाला मागच्या याच्यात दाखवते. ही मुखदर्शनाची लाईन आहे. इथून जास्त तुम्ही बाहेर येणार समोर तुम्हाला बॅरिकेटिंग लागलेलं दिसणार. आता नाहीत पण 2 दिवसांचा पूर्ण हा रोड पॅक होतो, बंद होतं. बॅरिकेटिंग दिसले तर तुम्हाला या साईडला जायचं आहे. कुठल्या साईडला? ह्या साईडला जायचं आहे बघा, ह्या साईडला. गेटनी बाहेर येणार मुखदर्शनाची लाईन करून, तर इथं तुम्हाला समोर बॅरिकेटिंग दिसणार. तर तुम्हाला पर्याय असणार इकडनं जायचा किंवा इकडनं जायचा. 99% पब्लिकला जायचं इकडनं बाहेर, कारण की इकडचा रस्ता बंद असणार. तो VIP गेट आहे मोदीसाठी. आपल्या सर्वसामान्य माणसासाठी इकडनं गेट आहे. बघा इकडनं तुम्हाला सरळ बाहेर जायचं. नाही पुढे दाखवतं बघा, इथं बॅरिकेटिंग लागले डेमोसाठी. अशाच बॅरिकेटिंग असणार. तुम्हाला हलका डेमो दाखवतो बघा, असे बॅरिकेटिंग असणार. तुम्हाला फुटपाथच्या आतमधून जायचं. हा पूर्ण रस्ता पॅक असणार, इथं यायला भेटणारच नाही, गर्दी असणार. पण तुम्हाला ठिकाणं आतमधून जायचं. डेमो दाखव तुम्हाला. जेव्हा तुम्ही येणार बाहेर जाण्यासाठी तेव्हा कदाचित ती दुकानं चालू असतील किंवा बंद असली, डिपेंडंट करतात त्यांच्यावर. पण मोस्टली 10 दिवस दुकानं बंद ठेवतात. तर बॅरिकेटिंग असणार ह्या साईडला संपूर्ण. तुम्हाला हा फुटपायरी पकडून जायचंय. काही लोक इथून आतमध्ये घुसतात पण, म्हणजे जे वळखीवर आहेत ते लोक वळखीवाले इथून घेऊन येतात. त्यामुळे तुम्ही एक साईड पकडायची आणि गपचूप बाहेर पडायचं. आता दाखवतो बाहेर तिथून कसं पडणार. तुम्ही सरळ येणार आणि इथून एक्झिट असणार. इथून तुम्ही एक्झिट घ्यायचा. हा रोडनी सरळ चालत यायचा. ह्या रोडने आलात की इथून एक्झिट मारायचा. इथून एक्झिट असणार. इथून ह्या रस्त्याने जाऊच नका. इकडे गणेश गल्लीची लाईन आहे, गर्दी असते ह्या रस्त्याला. तर तुम्हाला यायचं ह्या रस्त्याने. पर्यायी मार्ग वापरायला शिका. पंजाब नॅशनल बँक लक्षात ठेवा, ह्या रस्त्याने जायचंय. इथून एक्झिट घेणार, तिथून तुम्ही बाहेर पडणार. हा रस्ता आहे ना, सरळ सरळ पकडून चालायचं. लेफ्ट राईट काय मारू नका, कन्फ्युजन होऊ नका. काय प्रॉब्लेम असेल तर मला फोन मेसेज करा, मी तुम्हाला सजेस्ट करेल काय करायचं. तर हे लाईन कोणासाठी आहे? जी मुखदर्शनासाठी आले आहेत किंवा VIP गेटने बाहेर पडले त्यांच्यासाठी सांगतोय मी. वापस एकदा रिपीट करतो. हे लोक मुखदर्शनातनं घेऊन लाईन बाहेर आले त्यांच्यासाठी हे सांगतोय. नवसाची लाईन इथून जात नाही, ही फक्त मुखदर्शनाची आणि VIP लाईनीसाठी सांगतोय कशी बाहेर पडते. इथून सरळ बाहेर पडलं तर तुम्ही सरळ सरळ जर चालत जाणार ना, तुम्हाला बघा समोर मोनोचा पूल दिसणार. एकदम साधे सिंपल गणित आहे. ह्या रोडला थोडी गर्दी कमी असते त्या रोडपेक्षा. बाजूला पण रोड आहे, तो गणेश गल्लीचा रोड आहे, तिकडे भरपूर गर्दी असते, कारण की पब्लिकला माहिती आहे पब्लिक तिकडनं घुसतो. पण तुम्ही तसं करू नका, तुम्ही ह्या रोडनी जावा. सरळ सरळ थोडं बाहेर गेले, इथे टॉयलेट आहे, यूज करू शकता गरज लागली तर. तर सरळ 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 ह्या रोडनी बाहेर पडायचंय. लेफ्ट राईटच्या मारायचं, सरळ सरळ जायचंय. समोर मोनोचा पूल दिसणार तुम्हाला, तो मोनोचा पूल फॉलो करायचा आहे. आणि तुम्ही तिथून रोड पडेल, करी रोड किंवा कॉटन गेम, तिन्ही ऑप्शन तुमच्याकडे ते तुम्हाला दाखवतो मी. नका कंटिन्यू चालत राहा जर मोनोचा पूल दिसत नाही तर. आणि हा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका बाबा. मेहनत लागते, उन्हातानातून फिरायला लागतं, पावसातनं भिजायला लागतं, न खाता पिता व्हिडिओ बनवायला लागते. त्याच्यामध्ये जर तुम्ही लोक जर सपोर्ट नाही करणार तर अजून त्रास होतो, ते वेगळी गोष्ट आहे. पण तेवढंच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. काही क्वेश्चन असतील, कमेंट असतील तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी लवकरात लवकर रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल. आणि आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आता आपण पुढच्या जवळ पोचल्यावर तुम्हाला मी सांगतो रोड पडेल, करी रोड आणि कॉटन गेम, 3 ऑप्शन इथून कसे जवळ आहे ना. तर तेव्हा तुम्हाला हा मोनोचा पूल बघून ठेवा. रोड पडेल, करी रोडसाठी हा मोनोचा पूल पकडून सरळ चालत जायचं आहे. आणि जर कॉटन गिनला जायचं असेल तर ह्या साईडला जायला लागेल. समजलं, तो मोठा टॉवर दिसतो बघा, तो किंगस्टन टॉवर आहे, तो लक्षात ठेवा. काचेचा वर दिसतोय तो. आणि इकडे रोड पडेल आणि करी रोड लक्षात ठेवा. इथे तेव्हा बॅरिकेटिंग असणार. हा पूर्ण पॅसेज पॅक असणार बॅरिकेटिंग. बघा बॅरिकेटिंग आणून ठेवले. तर तुम्हाला ते गणेश रेस्टॉरंट आणि बार आहे, त्या कोपऱ्यातनं तुम्हाला बाहेर पडायचं आहे आणि तिकडे जायचं आहे. कुठे? करी रोड आणि रोड पडेल. आणि कॉटन गिन वाढण्यासाठी इकडं नाही पॅसेज. समजलं? काय प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्कीच हेल्प करायचा प्रयत्न करेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आतिश आणि आपण बघत आहात आतिश जर्नी. तर आज मी जी व्हिडिओ बनवणार आहे खूप स्पेशल व्हिडिओ आहे. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की जी लोक लालबाग काळामध्ये गणपती बाप्पाच्या आगमनासाठी येतात, तर बहुतेक लोकांना माहिती नसतं की लालबागच्या राजाची लाईन चालू कुठून होते, मुखदर्शनाची रांग, नवसाची रांग, गाडी पार्किंग कुठे करायचा, कुठल्या स्टेशनवरनं काय जवळ लाईन जवळ पडते,
अशी जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन मी माझ्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि एक सांगायचं उद्दिष्ट असं आहे तुम्हाला की मित्रांनो बघा, लालबागच्या राजाचे आपण जेव्हा दर्शन जातो तेव्हा तिथले कार्यकर्ते किंवा मुंबई पोलीस असू दे 8-12 तास ड्युटी करतात, थकलेले असतात. तर एखाद्या वेळी कुठला कार्यकर्ता किंवा मुंबई पोलीस मधला कोणी असेल तर तुम्हाला उलट बोलला किंवा काही वादावाद झाली तर तिथे माफी मागा, जरी तुमची चुकी असू दे किंवा नको. कारण की बघा, आपल्या फॅमिली पासून आपले कामं सोडून तिथं बाप्पाची सेवा करणं आणि आपण जाणार तिकडे मजा मस्ती करण्यासाठी धक्कामुक्की होणार आणि छोट्याशा गोष्टीवर इश्यू करणार. प्लीज तसं काही करू नका. चुकी झाली तुमच्याकडनं होती किंवा त्यांच्याकडनं होते. आपण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जातोय, पण बाप्पासाठी जातोय. सॉरी बोलायचं आणि बाजूला व्हायचं, कारण की आपल्यासोबत आपली फॅमिली असते. उगाच वादविवाद करण्यात काही अर्थ नाही. आणि जी यंग पिढी आहे ती जास्त तर सोशल मीडियावरती भरपूर सारे व्हिडिओ अपलोड करते की लालबागच्या राजाला गर्दी आहे, धक्कामुक्की झाली, कार्यकर्त्यांनी असं केलं तसं केलं. तर माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही जा तिथे राजाला 8-9 दिवस सेवा करा आणि मग तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा. तर माझं पर्सनली सजेस्ट आहे की प्लीज अशा कुठलाही व्हिडिओ शेअर करू नका आणि टाकू नका, जेणेकरून आपल्या लालबागच्या नाव खराब होऊ शकतं किंवा मंडळावरती कुठला डाग लागू शकतो. कारण की खूप कठीण काम आहे. आपल्याला आपल्या साध्या मंडळाचा गणपती सांभाळता येत नाही तर तिथे 10 दिवस एवढ्या लोकांना सांभाळायचं खूप मोठी गोष्ट आहे. तर प्लीज रिक्वेस्ट आहे, अशा काही गोष्टी शेअर करू नका. आणि मी तुम्हाला बॅक टू बॅक संपूर्ण माहिती देणार आहे की लाईन कुठून चालू होते, कुठून एंड होते, कुठे जायचंय, कुठे नाही जायचंय, काय करायचंय, काय नाही करायचंय. आणि ह्या वर्षी लालबागच्या राजाला अंबानीच्या आशीर्वादाने सर्वांसाठी फ्रीमध्ये नाश्ता जेवणाची सुविधा केलेली आहे. तर ते पण तुम्हाला तिकडे भेटून जाणार. तर आणि मी पार्ट 2 पण काढणार आहे, ज्यामध्ये मुंबईमधील 5-6 प्रसिद्ध गणपती बाप्पा त्यांची संपूर्ण व्हिडिओ टाकणार आहे की गणपती बाप्पा कुठला पहिला केला पाहिजे आणि कुठला नाही केला पाहिजे. तर ते पण नक्कीच बघा. मला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सकाळपासून खूप थकलोय, काय खाल्लं नाही पिल्लं नाही, थोडा ताकद कमी झाले. पण मी एवढीच अपेक्षा आहे, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बोलायची गोष्ट राहून गेली की जर तुम्ही ड्रायव्हरला घेऊन येत असेल लालबागच्या राजाच्या दर्शनाला लांबून गाडी घेऊन, तर त्या ड्रायव्हरला गाडीमध्ये बसू नका. जी पार्किंगचं लोकेशन सांगितलं आहे तिथे गाडी पार्क करा आणि त्या ड्रायव्हरला पण तुमच्या सोबत घेऊन जा दर्शनासाठी. कारण की तो पण माणूस आहे तुमच्यासाठी. तो एवढा लांब आले, त्याला तुम्ही पैसे क्रिएट करत असेल ती गोष्ट वेगळी आहे, पण तो तुमच्यासाठी एवढा लांब गाडी घेऊन आले तर प्लीज त्याची पण रिस्पेक्ट ठेवा, असं माझा वैयक्तिक मत आहे. बाकी तुमची इच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.